संगम आहे. त्या खळाळता प्रवाह आणि तिला येणारा आवाज. सकाळचे 8 वाजलेत आणि आज मी कल्पा या गावामध्ये आहे. काल रात्री उशीर झाल्यामुळे कल्पाला व्हिजिट करायचा प्लॅन आज ठरला आहे. तर आज कल्पामध्ये मॉनेस्ट्री बघायचं आहे आणि रिव्हर बघायची आणि सुसाईड पॉईंट आहे. तर या 3 गोष्टी आज बघायच्या आहेत. तर माझी जर्नी सुरू होईल आणि माझ्या या हॉटेलच्या रूममधच्या गॅलरीमधून हा जो व्ह्यू दिसतो हा कल्पा या गावातला आहे. माझ्या आज सकाळच्या नाश्त्यामध्ये सँडविच आहे, पोहे, पुरी, भाजी आहे आणि हा सकाळचा नाश्ता करून आता आम्ही कल्पा मॉनेस्ट्रीला निघणार आहोत. कल्पा मॉनेस्ट्रीच्या ऑन द वेज इथे बर्फाचित डोंगररांगाचा व्ह्यू बघायला मिळतो. टाबो करके किंग था, उन्होंने बनाई थी. उन्होंने ऐसे 108 मोनेस्ट्री बनाई है. उसमें से एक ये मोनेस्ट्री. आ जाओ तो हम लोग देखते हैं. कल्पातील वसलेला हा छोटासा प्राचीन मठ 3000 वर्ष जुना आहे. वैशिष्ट्यपूर्ण तिबेटी वास्तुकला आहे आणि आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा मठ बंद होता. सो त्यामुळे आम्ही त्याच्या आवारामध्येच फिरून पर्वतरांगाचं दृश्यचा व्ह्यू घेतला. त्यांच्या नावावरून मॉनेस्ट्रीचं नाव आहे. टाबो यांनी त्यांच्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 108 मॉनेस्ट्री क्रिएट केल्या. सो त्याच्यापैकी ही एक मॉनेस्ट्री आहे. त्यांच्या नावावरून ह्याचं नाव आहे टाबो मॉनेस्ट्री. लोचोवा रिंचेन जोंगपोंग यांनी त्यांच्या ह्यातीमध्ये 108 मठ बांधले आहेत. त्यापैकी कल्पा म्हणजे हे एक मठ त्यापैकी आहे. डिसेंबर 1959 आगीमुळे हा मठ नष्ट झाला आणि या मठाची पुनर्बांधणी झाली. ही एक सुंदर जागा आहे. अतिशय प्रसन्न वातावरण आणि मंदिराच्या दारावरचं कोरीव काम हे अप्रतिम आहे. आणि सकाळच्या प्रार्थनेनंतर इथला मठ बंद होतो जेणेकरून नंतर कोणीही या आवारामध्ये फिरू शकतं आणि इथून किन्नौर कैलास पर्वतरांगाच्या सुंदर दृश्याचा आनंद घेऊ शकतो. पण तिथला आतला भाग हा आपण पाहू शकणार नाही. मॉनेस्टरीच्या ऑन द वे असताना आदि शक्ती देवी चंडिका किल्ला लागतो आणि या किल्ल्याच्या दाराच्या समोरील आवारामधून सुद्धा आपल्याला डोंगररांगाच्या दृश्याचा व्ह्यू घेता येतो. किल्ल्यातून बाहेर आल्यानंतर आता सुसाईड पॉईंटला भेट देतोय, जो की कल्पा ते सुसाईड पॉईंट हा 3 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे. इथे आधी अजिबात गर्दी नव्हती आणि नंतर एक आपल्याला जो दिसतोय तो झाडांच्या सावलीत एक फक्त लांब रस्ता दिसतोय. या पॉईंटला सुसाईड पॉईंट म्हणतात. इथे एका प्रेमी युगलांनी सुसाईड केलेला हा भाग जो आहे तो तिरकस उताराचा आहे. आय लव्ह किन्नौर असा ग्रिलच्या ठिकाणी असणारा हा परिसर सेल्फी पॉईंटसाठी फेमस आहे, जिथे लोक सेल्फी घेतात. त्यामुळे हा एरिया टुरिस्टसाठी अट्रॅक्शन पॉईंट आहे.
दोन नद्यांचा संगम होतो. एक नदी म्हणजे स्पिती नदी आणि दुसरी सतलज नदी. तर त्या साईडने सतलज नदी येते. तुम्ही इथे बघू शकता दोन नदीचा संगम होतो. दुपारची वेळ आहे. ॲक्च्युली दुपारी खूप कडक ऊन असतं, पण इथे दोन नदीचा संगम आहे आणि इथलं वातावरण जरा तो शीतल वातावरण तयार करतं. तर ही स्पिती नदी आहे. तुम्ही इथे क्लिअर बघू शकता स्पिती नदी आणि तिकडून येणारी सतलज नदी यांचा संगम इथे आहे. त्याचप्रमाणे इथे उंच उंच पहाडी आहेत. इथे बघू शकता की खूप उंच उंच पहाडी आहे. पुढे त्या पहाडीवरती बर्फ आणि पांढरे बर्फ आच्छादलेले आहेत आणि इथेही उंच पहाड आहे आणि इथे मला एक चंद्र पण दिसतोय, अर्धा चंद्र. हा ब्रिज एक्सप्लोर केल्यानंतर थोड्या वेळासाठी नाकोच्या या ठिकाणी थांबलो आणि आता दुपारच्या लंचसाठीही एका ढाब्यामध्ये जाणार आहोत. इथे या ढाब्यामध्ये मोमोज लंचसाठी आम्ही घेतले होतं. ये मेरी सारी टीम है. ये दिख रहा है. समुद्र सपाटीपासून 3700 मीटर उंचीवर स्थित नाको सरोवर हे हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील गावातील एक तलाव आहे. हा तलाव विलो आणि चिनार झाडांनी वेढलेला आहे आणि हा तलाव लहान असला तरी स्थानिक लोक इथे अतिशय याला पवित्र म्हणतात. या तलावापाशी एक मोठा केसाळ कुत्रा देखील बघायला आलेला आणि काही वेळासाठी आम्हा सगळ्यांचं या कुत्र्याने लक्ष वेधून घेतलं आणि काहींनी त्याच्यासोबत फोटोज पण क्लिक केले. आम्ही नाकोमध्ये आल्यानंतर नाको तलाव आणि नाको मठ हा एक्सप्लोर करणार होतो, पण नाको तलाव एक्सप्लोर केल्यानंतर नाको मठ हा उद्या सकाळी बघायचा प्लॅन ठरला. कारण आता आम्हाला चेक इन करायचं होतं हॉटेलमध्ये आणि ते रात्रीचं जेवण केलं. जेवणामध्ये चिकन होतं आणि राईस होता आणि चपाती होती आणि त्यानंतर रात्रभर मुक्काम केल्यानंतर आता पुढे जाणार आहोत काजामध्ये. तर हा पुढचा प्रवास आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.